नमस्कार, जयसे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत खेकडाचा रस्सा. तर रेसिपीला सुरुवात करूया. खेकड्याच्या रस्स्यासाठी वाटणाची तयारी करून घ्यायची आपण. तर काय काय लागतं साहित्य ते बघूया. आपण खेकड्याच्या रस्स्यासाठी मसाला तयार करणार आहोत. 1 वाटी सुकं खोबरं घेतलं किसून चांगलं भाजून घेतलेलं आहे. थोडे खडे मसाले घेतलेत. इथे 1 मोठे 2 चिरून कांदे घेतलेले आहेत, ते पण छान भाजून घेतले. 1 इंच आलं घेतले. 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मूठभर कोथिंबीर घेतले. आता हे सगळं वाटण आपण वाटून घेऊया. खेकड्याचं कालवण करणार आहोत. कसे साफ करायचे मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा कसे फ्रेश आणलेले आहेत. हे बघा कसे हलतात बघा. आता हे बघा मी फांगडे तुम्हाला तोडून दाखवते नंग्या. हे बघा असे पटापट तोडून टाकायचे. हे बघा असे सगळे तोडून घ्यायचे. ते हलते ते पकडून ठेवायचं आणि हे असं तोडून टाकायचं. हे असंच ठेवायचं. आता मी पूर्ण सगळं तोडून घेते आणि कशा स्वच्छ धुवायच्या तेही तुम्हाला दाखवते. हे बघा ही कवटी असते ना, ही पूर्ण अशी ब्रशने अशी छान अशी घासून घ्यायची. आणि सगळं असं चिखल असतं त्या चिंबोऱ्यांना, ते असं ब्रशने घासलं की सर्व निघतं. हे बघा केवढं चिखल आहे ना. हे सर्व असं ब्रशने काढायचं आणि स्वच्छ पाण्याने 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. हे असं करायचं. हे बघा सगळं चिखल निघून जातो. ते मातीच्या आतमध्ये असतात ना पूर्ण. असं ब्रशने घासला की पूर्ण चिखल निघतो. हे बघा असं सर्व ब्रशने घासायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर हे सर्व असं काढायचं त्याचं. हे बघा दाखवते. हे बघा हे पण काढून घ्यायचं. ते पण थोडं घासायचं ब्रशने, घाण असते. आता सर्व मी असं स्वच्छ धुवून घेते. आता मी तुम्हाला चिंबोरी कट करून दाखवते कशी चिरायची. इथे मध्ये सुरी ठेवायची आणि इथे असं अशी चिरायची. असं थोडासा जोर द्यायचा, ते अशी तुटते. हे बघा. आणि चिंबोरीच्या इथे आतमध्ये इथे घाण असते, बघू शकता. ही घाण असते ना, ही काढून टाकायची. इथे साईडला असते. हे बघा ही अशी काढून टाकायची. हे बघा. आणि अगोदर मी स्वच्छ चिंबोऱ्या धुवून घेतल्यात. इथली घाण सगळी अशी काढून टाकायची, इथे मध्ये असते ती. आता सर्व असेच आपण कट करून घेऊया. चिंबोऱ्या आता सर्व हे बघा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. अशा ब्रशने धुतल्या की स्वच्छ घाण निघते सर्व. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे, 2-3 चमचे मोठे. आता लगेच तेजपत्ता टाकायचा आणि उभा चिरलेला कांदा. छान असा कांदा लाल होऊन द्यायचा. हे बघा असा कांदा उभा चिरलेला आहे. छान असा ब्राऊन रंगावर असा छान फ्राय करून घ्यायचा कांदा. गॅस थोडा मोठा करायचा. आता हे फांगडे मी तोडले नाही आहेत. हे मिस्टरांना तोडायला सांगितले. हे फांगडे मला थोडी भीती वाटते म्हणून मी त्यांना सांगितले. बाकीचं मी सगळं केलं आहे, साफ वगैरे चिरून वगैरे सगळं घेतलं आहे. आता एक कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया. कांदा लाल झालेला आहे. लगेच टोमॅटो टाकून घेऊया. आणि टोमॅटो पण छान असं एकदम लाल होऊन द्यायचा. टोमॅटो पण टाकले आणि छान मऊ झालेला आहे, बघू शकता. कांदा पण छान लाल झालेला आहे. आता थोडं अजून 1 मिनिट परतून घेऊया आणि लगेच वाटण टाकूया. दाखवते तुम्हाला. हे बघा
हे वाटण करून घेतलेलं आहे आपण. आता ते पण टाकून घेऊया, छान रस्सा होईल. सर्व असं मिक्स करून घ्यायचं छान. बघा, आता मसाला टाकलेला आहे आपण वाटणाचं. आता लगेच मसाले टाकून घेऊया. हळदी पावडर 1 मोठा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडा रंग येईल छान. हा घरगुती मसाला आहे, तो पण आपण 4 चमचे टाकूया. थोडा धणे पावडर टाकूया. ते थोडं गरम मसाला टाकूया, छान परतून घेऊया. आता तेल सुटेस तोपर्यंत आपण ही छान ग्रेव्ही अशी परतून घेऊया. तर गॅस थोडा बारीक करूया. बघू शकता आता छान ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता आपण खेकडे टाकून घेऊया. हे बघा, सर्व आपण कढईमध्येच बनवणार आहोत रस्सा. आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं छान मसाला लागला पाहिजे. आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता. त्याच्यात मी आता गरम पाणीच घालणार आहे, कारण गरम पाणी टाकल्याने रश्श्याला छान अशी तरी येते. आता आपण गरम पाणी टाकून घेऊया, छान रस्सा होईल. तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे रस्सा पाणी टाकायचं. हे बघा, आता मी एवढं टाकले पाणी. चांगलं आता यांना शिजून घेऊया. आणि याच्या नंग्या पण आहेत, त्या पण आता मी मिक्सरला बारीक करून घेते. आणि तेही याच्यामध्ये असं त्याचं पाणी करून टाकणार आहे थोडंसं. आता हे चांगलं 15 मिनटं छान अशा शिजून घ्यायच्या. बघू शकता रश्श्याला कशी तरी पण आलेली आहे, कसा कलर आलेला आहे. म्हणून गरम पाणीच टाकायचा. मसाल्याची चव कुठेही बिघडत नाही. थंड पाणी टाकलं तर मसाल्याची चव कमी होते, म्हणून गरम पाणीच टाकायचं शक्यतो कुठल्याही भाजीमध्ये रस्सेदार. तर चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. छान हलवून घ्यायचं थोडंसं. आता झाकण ठेवून छान 15 मिनटं शिजून देऊया. खेकड्याच्या नंग्या घेतल्यात, त्या आता मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगलं बारीक करून घेऊया. आणि त्याचं पेस्ट आपण पाणी भाजीमध्ये टाकणार आहोत. हे बघा, आता मिक्सरला वाटून घेते मी. रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता लगेच आपण हे ते नंग्यांचं पाणी काढलेलं ते पण टाकून घेऊया आणि छान उकळी काढून घेऊया एक मोठी. हे बघा, आता छान अशी रश्श्याला मस्त अशी थिकनेस येईल ग्रेव्हीला छान रस्स्याला, आणि खूप टेस्टी लागतं हे नंग्यांचं पाणी टाकल्याच्या नंतर. आता गॅस पण मोठा केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण ते पाणी टाकले तर आता आपण छान असं 5 मिनिटे अजून चांगली उकळी काढून घेऊया. नंतर गॅस बंद करूया, ते झाकण ठेवून देऊया. आता खेकड्याचा रस्सा आपला बनून झालेला आहे, बघू शकता कसं दिसतं. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईबर करा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.